मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या 32 तासांच्या ट्रॅफिक जाम नंतर आता सर्वच महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC ला फैलावर घेतलं होतं। आजच्या टाइम्स डिजिटलच्या मंचावरती जाणून घेऊया काय आहेत नक्की राज्यातील या महामार्गावरील वाहतुकीचे प्रश्न। सोबतच कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्गावर येऊ शकतात का असे वाहतुकीचे गंभीर प्रश्न जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। आम्ही उमरगावून आलोय। टाइम लय झालेला आहे, लय म्हणजे लय टाइम झालेला आहे। आता आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेला आहे। समजा एवढा टाइम कसं काय लागणार आता ट्रॅफिकला। मी लातूरून आलेलो आहे, माझ्या मित्राला घेऊन आलोय कारने। कॅन्सर पेशंट आहे, मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे। सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं, रात्री मी 10 वाजता लातूरून निघालेलो आहे। परत पहाटे 4 वाजल्यापासून मी इथे ट्रॅफिकमध्ये अडकलोय। सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं, मी आता तिथे पोहोचू शकत नाही। मी विभा स्वागत करते तुमचं टाइम्स डिजिटलमध्ये। गेल्या आठवड्यात मुंबई पुणे महामार्गावर तब्बल 32 तासांचा ट्रॅफिक जाम झाल्याच्या बातम्या सगळ्यांनीच पाहिल्या। काही किलोमीटरवर हा जाम असल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल झाले। ना जेवणाची व्यवस्था, ना पाणी, अशातच वॉशरूमचीही व्यवस्था नाही। अशा सगळेच असुविधांचे प्रश्न यावेळी ऐरणीवर आले। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याचं यावेळी जास्त निदर्शनास आलं। कमी अधिक फरकानं सर्वच महामार्गावरील वाहतूक कोंडींचा प्रश्न, महामार्गावरील उपलब्ध असुविधा हे सगळेच प्रश्न या निमित्तानं चव्हाट्यावर आलेत। मुंबई गोवा महामार्गावरही ऐन मे महिन्यात अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। काही तास गाड्या या कोंडीत अडकून पडलेल्या आपण नेहमीच पाहतो। मात्र महामार्गाचे गेली 16 वर्ष सुरू असलेलं काम, बेसिक सुविधांचा अभाव या सगळ्यांनाच प्रवाशांना दरवर्षी सामोरं जावं लागतं। प्रशासनाकडून पर्याय व्यवस्था काही केली जात नाही। ट्रॅफिक जेव्हा जाम होतं त्यावेळेस जुना पुणे हायवे चालू करायला काही हरकत नव्हती, परंतु तसं काही होत नाही। आणि इथे जे अडकलेले आहेत, लहान मुलापासून आजारी माणसापर्यंत मुंबईकडे जाणारे, ज्यांना हॉस्पिटलसाठी जातात ते लोक इथं अडकलेले आहेत। सरकार जे टोल घेतं त्यामध्ये फक्त गतिमान प्रवासाव्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रणा असते ती सुद्धा कार्यरत असणे व्यवस्थित योग्य आहे, परंतु त्या दृष्टीने कोणीही विचार केला जात नाही। आणि हे नेहमीच असतं, पुणे मुंबईला तर कंटिन्यू ट्रॅफिक जाम असतं, त्याला काहीच पर्याय व्यवस्था केली जात नाही। टोल घेतला, आता आम्ही तिथून टोल भरून आलो, पुढे इतक्या वेळा अडकलो आहे। टोल परत गव्हर्नमेंट माघारी करणार आहे का? नाही करत। ते फक्त पैसे घेऊन अडकून बसा एवढंच फक्त बोलतं। मुंबई पुण्याप्रमाणेच चाकरमानी कोकणात येत असतात आणि त्यांना या वाहतूक कोंडीचा अनुभव दरवर्षीच घ्यावा लागतो। मात्र अद्याप यावर ठोस अशी कार्यवाही होताना दिसत नाही। या मे महिन्यात मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आली आहे। मात्र फक्त महामार्ग पूर्ण होऊन काम संपणार आहे का? या महामार्गावर पुरेशा सोयी सुविधा आहेत का? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे। मुंबई पुणे महामार्गावर 32 तासांच्या वाहतूक कोंडीसारखी समस्या जर कोकणात घडली तर पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत का, हे पाहणं जास्त महत्त्वाचं असेल। कमेंट बॉक्समध्ये या संदर्भात तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। असेच काही प्रश्न आणि त्यावरील उत्तरं शोधण्यासाठी टाइम्स डिजिटलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।